अंशिका's किचन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. उन्हाळा संपत आला आहे आणि आता रानमेवा मिळायला सुरू झालेला आहे. अशाच एका रानमेव्याची मी रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग रानमेवा घेऊन येऊया. तर तुमच्यासाठीच एका स्पेशल ठिकाणी आली आहे. फेमस ठिकाण आहे आंबाघाट आणि हे करवंदांसाठी फेमस आहे. मी आता करवंदांच्या जाळ्यामध्ये कच्ची करवंद तोडत आहे. आंबाघाटातनं मी एवढी सगळी कच्ची करवंद गोळा केली आहेत. याचं आता मी लोणचं बनवणार आहे. आपण आणलेली कच्ची करवंद आता आपण मिठाच्या पाण्यात 2 दिवसांसाठी घालून ठेवूया. याच्यामुळे करवंदांचा चीक निघायला मदत होते. 2 दिवसांपूर्वी मिठाच्या पाण्यात भिजवलेली कच्ची करवंद आपण आता स्वच्छ कोरडी करून घेऊया. करवंदाचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मिठाच्या पाण्यात भिजवलेली कच्ची करवंद, रेडीमेड लोणचे मसाला, मीठ, लाल तिखट, हळद आणि गरम करून गार केलेलं तेल. हे तेल गरम करताना याच्यात चिमूटभर हिंग पावडर टाकलेली आहे. लोणचं बनवण्यासाठी आपण आता रेडीमेड लोणचे मसाला, मीठ, लाल तिखट, हळद आणि तेल मिक्स करून घेऊया. आपला मसाला आता छान मिक्स झालेला आहे. आता आपण याच्यात करवंद टाकूया. आपलं हे चटपटी आणि चमचमीत करवंदाचं लोणचं तयार आहे. हे बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर यू आर मोस्ट वेलकम टू जॉइन मी.